कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय। गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु दोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की सियावल रामचंद्र भगवान जय। पवन सुत हनुमान जय। उमापति महादेव जय जय। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चनुतं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ब्रह्म प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर अजुहाव पुत्रीति तन्मयतया तरोभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमातु वंशि विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरुणष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्र कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रथासितं गजानना गुणकरा प्रमंगला पावना अशीतवगे हरि दुरितते विदुर्वासना नशी त्रिभुवनामध्ये तुझविनियामासरा करी पदनतावरी बहुदयानुसादरा। हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगत्पती साय भावी सत्वरगती आली कराकार। जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचूर प्रभु जय जय माखन चोर। आदिनाथ समारंभा
वाजिनाथाय मध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा। गोपाल कृष्ण भगवान की जय। अधरं मधुरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हास्यं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं श्री कृष्ण वचनं मधुरं चरितं मधुरं वचनं मधुरं चरितं यदितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं श्री कृष्ण गोविन्द नृत्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुखं मधुरं भुक्तं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ करणं मधुरं शरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं
शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे गोपा मधुरा गाओ मधुरा गोपा मधुरा गाओ मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतिरखिलं श्रीकृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः पवित्र पावन मंगलमय अशा वातावरणामध्ये संत सम्राट योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या 148व्या प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने चालू असलेल्या या श्रीमद भागवत कथेचा आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाच्या या सत्राला आपण प्रारंभ करतो. भागवताची कथा अपूर्व आणि अगम्य आहे. भागवत म्हणजे सामान्य ग्रंथ. मोक्षासारखं फल प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत. हाच तर भागवताचा मोठेपणा आहे. मोठेपणा कशाला म्हणत असतात? जिथं कारण नसतानाही सुद्धा कार्य घडते तेव्हा तो मोठेपणा असतो. बिना कारणाशिवाय कोणतं कार्य राहत नाही, पण एखाद्या वेळेस ते जर दिसत असेल तर तो मोठेपणा आहे, महिमा आहे. एखादी गाडी चालत असेल तर त्यात नवल नाही, कारण तिला चाका आहेत, हँडल आहे, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे. पण एखादी भिंत चालत असेल तर ते नवल आहे, त्याला मोठेपणा म्हणा, तो महिमा आहे. कारण नाही तरी कार्य दिसते. मोक्षाचं कारण जर काय असेल तर ज्ञान आहे. आणि ज्ञान असेल, ज्ञानानंच मोक्ष भेटणार. मोक्षाचं कारण ज्ञान आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असा शास्त्राचा सिद्धांत आहे. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत
आणि वेद बोले हात उभारणे ज्ञान देवा तू कैवल्य मिती शास्त्रे सुदिंडी महा शास्त्र दवंडी पेटून सांगतात ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हो असं दवंडी पेटून सांगतात. आणि तो मोक्ष जर या भागवतात भक्तीनं मिळत असेल तर हा या भागवताचा मोठेपणा. भागवतात साधना करायची भक्तीची आणि फळ मिळणार आहे ते ज्ञानाचं. साधना ही तर भक्तीची आहे आणि फळ ज्ञानाचं. भागवत ग्रंथ समोर आला तो भक्ती सांगण्यासाठी समोर आला. भागवतात ज्ञान नाही असं नाही, भागवतामध्ये कर्म नाही असं नाही, भागवतामध्ये योग नाही असं नाही. सर्वच साधन भागवतात आहे, पण भागवत समोर आलं ते भक्ती सांगण्यासाठी. म्हणून भागवत करताना भागवताची कथा करताना भक्ती प्रधानतेनं करावी. म्हणजे साधना भक्तीची आणि फळ ज्ञानाचं. भक्तीनं जर इथं मोक्ष मिळत असेल तर हा भागवताचा मोठेपणा. जे फळ ज्ञानाशिवाय भेटत नाही ते इथं भक्तीनं भेटते. म्हणून भागवताचा महिमा आगाध आहे, अपार आहे. आणि अशा या भागवताची कथा या ठिकाणी आपण पाहतो. आज कथेचा हा 4था दिवस आहे. व्यासपीठावर हरिभक्तीकारायण राधेश्याम महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, दुगाने महाराज आहेत, चोपडे महाराज आहेत, सुरेश महाराज आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्यातून आपण ही कथा या ठिकाणी या कथेचा विचार करतो. चतुर्थ स्कंदाचा विचार आपला चालू आहे. ध्रुव वंशाचं वर्णन पुढे करतात. ध्रुव वैकुंठाला गेल्यानंतर ध्रुवाच्या वंशामध्ये अनेक राजे झाले. ध्रुवानंतर त्याचे पोरग वत्सर, उत्पल, त्यानंतर पुढे धर्मात्मा असणारा असा अंग राजा या वंशामध्ये होऊन गेला. अंग धर्मात्मा आहे, पण या अंग राजाच्या पोटी जो पोरगा जन्माला आला तो मात्र दुष्ट आहे. त्याचं नाव आहे वेन. कधी कधी होते असं, चांगल्याच्या पोटी सुद्धा वाईट जन्माला येतो, कधी कधी वाईटाच्या पोटी चांगला जन्माला येतो असतो. होते असं. अंग राजा धर्मात्मा असूनही सुद्धा त्याच्या पोटी जो पोरगा जन्माला आला तो मात्र दुष्ट आहे. अंग राजा वनामध्ये निघून गेले आणि वेनाकडे राज्य कारभार दिला. वेन राजा झाला आणि वेन राजा झाल्यानंतर वेनानं फरमान सोडलं नगरामध्ये, माझ्या राज्यात आजपासून देवाचं कोणी नाव घेणार नाही. नाव घ्यायचं झालं तर माझं घ्या, मंदिर बांधायचं झालं माझं बांधा, यज्ञ करायचा झाला तर आहुती माझ्या नावाची टाका. ओम इंद्राय स्वाहा, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा असं काही न म्हणता ओम वेनाय स्वाहा असं म्हणा. आणि त्या वेनाच्या धाकानं त्याच्या नगरीत कोणी देवाचं नाव सुद्धा घेत नव्हतं. असा वेन दुष्ट, त्याचा दुष्टपणा वाढला. ऋषी मुलींनी समजावून सांगितलं, बाबा वेन असं करणं बरोबर नाही. 1, 2दा 3दा समजावून सांगितलं, पण वेन ज्या वेळेस ऐकत नाही त्यावेळेस सर्व ऋषी मुनी एकत्र आले आणि ऋषी मुनीने ठरवलं आता दुष्टपणा थांबत नाही, आपण याला मारलं पाहिजे. म्हणून सगळे ऋषी मुनी एकत्र आले आणि त्यांनी हू असा शब्द केला. हुंकार केल्याबरोबर ते मरून पडले. वेन मरून पडले. जसा हुंकार केला तसा वेन मेला. तुम्ही म्हणता महाराज काही सांगता, हुंकार केल्यानं का कोणी मरत असते? नाही तर आम्ही हू करतो, तुम्ही मरता का? हू केल्याने कोणी मरते? पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनीनं हू जरी केलं तरी मरत होताय, सामर्थ्य होत तसं.
पूर्वीच्या काळात कोणा आशीर्वाद दिला तरी लागत होता आणि कोणा शाप दिला तरी लागत होता. आताच्या काळात कोणा शाप दिला तरी लागत नाही, आशीर्वाद दिला तरी लागत नाही. उलट कोणा जर शाप दिला तर लोक त्या ठिकाणी म्हणतात ना, कावळ्याच्या शापानं गाई थोडी मरत असते असं म्हणतात. आताच्या काळात शाप लागत नाही का? त्याचं कारण सांगितलं. हस्त उदग्ध प्रतिग्रहात जीवा दग्धा परांनी परस्त्री धीर्मणा दग्धम कुतशापम करू. शाप का नाही लागत म्हणे? हस्त उदग्ध प्रतिग्रहात हातातली ताकद निघून गेली का? प्रतिग्रह येऊ द्या, येऊ द्या. काही जणांजवळ येऊ द्या शब्द आहे, जाऊ द्या नाही. काही असलं की येऊ द्या. देणं माहीतच नसते काही जणांना. एका गावामध्ये एक असाच माणूस होता, त्याला देणं माहीतच नव्हतं, फक्त येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. आणि तो विहिरीत पडला. विहिरीत पडल्यानंतर जोरजोरानं म्हणू लागला, ओ वाचवा वाचवा. त्याला पोहलं नव्हतं. वाचवा वाचवा म्हणू लागला. लोक जमा झाले आणि लोक म्हणायचे त्याले हात द्या वर काढासाठी. हात द्या म्हटलं की ते हात खाली घ्यायचं का? त्याला द्या शब्दच नव्हता त्याच्या डिक्शनरी. घ्या शब्द. बराच वेळ झाला. लोक म्हणत कसा बावळत माणूस आहे. विहिरीत पडला, मला वाचवा म्हणतो, विहिरीतून काळा म्हणतो, त्याला म्हणतो हात द्या, आता हात देत नाही. आणि बराच वेळ झाल्यानंतर त्याचा मित्र त्या विहिरीच्या जवळून चालला. त्यानं पाहिलं गर्दी दिसते, काहीतरी झालं म्हणून तो विहिरीच्या जवळ आला. आणि विहिरीच्या जवळ आला. लोकांना विचारलं काय झालं? काही नाही. लोक म्हणले एक माणूस विहिरीमध्ये पडला, बावळत मला वर काळा म्हणतो, मी त्याला हात दे म्हणतो, आम्ही तर हातही देत नाही. आम्हाला कोण असा विचित्र असेल तो? आला आणि त्यानं पाहिलं हात आपलाच मित्र आहे. तो लोकांना मला बाजू नवा म्हणे येईल तो. हा गेला बिलकुल. त्याला म्हणे हात घ्या. हात घे म्हटल्याबरोबर त्यानं हात घेतला, त्यानं वर काढलं. लोक म्हणे आम्ही किती वेळचं म्हणून राहिलो. आम्हाला लोकांना तिथं तुमचं चुकून राहिलं. तुम्ही हात द्या म्हणून राहिले. द्या शब्दच नाही त्याच्या कोशामध्ये. घ्या म्हणा लागत होतं. का मग तो हस्त दग्धो प्रतिग्रहात हातातली ताकद गेली. घेऊ घेऊ. जीवा दग्धा परांनीनं जिभेतलं सामर्थ्य निघून गेलं का? परान्न खाऊ खाऊ. दुसऱ्यातून काही लोक घरी जेवतच नाही. म्हणजे काही लोक घरी जेवत नाही म्हणजे आमच्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. आम्हाला नाविलाजानं बाहेर जेवावं लागते. पण काही लोक घरी जेवत नाही. काही तर बहादर गुगलवर सर्च करतात भंडारा कुठे आहे. जीव दग्धा परांनी परस्त्री भीरमना दग्धम. मन दग्ध झाले परस्त्री चिंतनाने. आणि कुठं शापून कलियुगात कुठून शाप लागला? म्हणून पूर्वीच्या काळात शाप लागत होता, आता लागत नाही. पण त्या ऋषी मुनीने हो केल्याबरोबर वेण मरून पडला. वेणाला मारण्याचं सामर्थ्य जसं ऋषीमध्ये होतं, तसं त्या राज्याला दुसरा राजा देण्याचंही सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. त्याने वेणाच्या मांडीचं मंथन केलं, त्यातून निषाद बाहेर पडले पाहिजे. बाहूचं मंथन केलं आणि त्या बाहूपासून एक स्त्री आणि पुरुषाची जोडी निर्माण झाली. पृथु आणि अर्ची अशी जोडी बाहेर आली. पृथु हे भगवान विष्णूचा अवतार आहे आणि अर्ची लक्ष्मीचा अवतार आहे. भागवतातली बघ, लक्ष्मीचा अवतार. आणि पृथु राजाचा राज्याभिषेक केला. पृथु राजा झाला. जे बंदीजन भात होते ते स्तुती करायला लागले. पृथूने सांगितलं, अरे माझी स्तुती करू नका. माझा एकही गुण अजून प्रगट नाही झाला आणि माझ्याकडून काही मिळेल अपेक्षानं तुम्ही स्तुती करता का? स्तुती करू नका. पृथु राजाला स्तुती आवडत नाही. जगात माणूस नाही असा ज्याला स्तुती आवडत नाही. स्तुती सगळ्याला आवडते, निंदा मात्र कोणाला आवडत नाही.
लोकांची स्तुती केली तर लोक फार फुगून जातात, पण निंदा जर केली तर निंदा मोठ की आई के कपाळ धरून ठाकू. थोडस कोणी काही म्हटलं तर त्या ठिकाणी कपाळ धरून बसतो, निंदा आवडत नाही. स्तुती सगळ्याला आवडते, स्तुती आवडत नाही असं म्हणायचं. निंदा आणि स्तुती दोन दगड आहेत. एक दगड पुढून येणार आहे आणि दुसरा दगड पाठीमागून येणार आहे. निंदा रूपी दगड समोरून येणारा, एखाद्या वेळेस समोरून येणारा दगड चुकवता येतो, पण पाठीमागून येणारा दगड चुकवता नाही येत. स्तुती रूपी दगड माणसाला चुकवता नाही. ऋतू म्हणतो स्तुती करू नका. आणि पृथ्वी राजाने त्या ठिकाणी परत सर्व आपल्या प्रजेला उपदेश केला. पृथ्वीची प्रजा दुःखी आहे, पृथ्वीनं पाहिलं. रडत रडत पृथ्वीकडे आली. प्रजेचं दुःख कळालं की पृथ्वीनं सगळं धनधान्य आपल्या पोटामध्ये ठेवलेलं आहे. मग पृथ्वीला राग आला, धनुष्यावर बाण चढवला, पृथ्वीवर सोडणार. पृथ्वीनं गायीचं रूप धरलं आणि पृथ्वी पळू लागली. शरण आली पृथ्वी, बाबा मी माझ्या पोटामध्ये लपवलेलं औषधी धान्य सगळं देणार आहे, दोहन करणार आहे. आणि पृथ्वी राजानं या पृथ्वीचं दोहन केलं, सगळं औषधी धान्य प्राप्त केलं, प्रजेला उपदेश केला. आणि अश्वमेध यज्ञ करायला लागला पृथ्वी. 1 2 नाही, 99 अश्वमेध यज्ञ केले पृथ्वी राजाने. आणि 100वा अश्वमेध यज्ञ करायचा म्हणून अश्वमेधाचा घोडा सोडला. इंद्राला वाटलं की आता आपलं आसन त्या ठिकाणी धोक्यात आहे, म्हणून इंद्रानं तो त्याचा यज्ञाचा घोडा पळवला. त्याचा जो पोरगा होता त्यानं इंद्रावर विजय प्राप्त केला आणि तो घोडा परत आणला. त्याचं नाव विजिताश्व. परत इंद्रानं घोडा पळवला. पृथ्वीला राग आला, त्या इंद्रासहित आहुती देऊ लागला. त्यांनी इंद्राला यज्ञ तोडू लागला. देवता लोकांनी सांगितलं, बाबा इंद्राला मारतो का काही? 99 यज्ञाने सगळीकडे तुझी कीर्ती होईल. 99 यज्ञानेच त्या ठिकाणी पृथ्वीराजाची सगळीकडे कीर्ती झाली. अशा या पृथ्वीच्या वंशात पुढे अंतर्दान, अवीरदान, पुढे प्राचीन बरी राजा झाला. आणि या प्राचीन बरी राजानं सर्व पृथ्वीवर यज्ञ केले. ज्या ज्या ठिकाणी यज्ञ केला तिथं तिथं त्याने दरबार सर्व पृथ्वी दरबाने भरून टाकली. असं त्या ठिकाणी प्राचीन बरी राजानं पूर्ण यज्ञ केल्यानंतर 1 दिवस बसलेला आहे प्राचीन बरी. आणि प्राचीन बरी बसलेले असताना त्या ठिकाणी नारद महर्षींचं आगमन झालं. नारद महर्षी आले आणि नारदांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. प्राचीन बरीला म्हणताय, प्राचीन बरी फार यज्ञ केले तू, पण त्या यज्ञासाठी किती प्राण्यांचा जीव घेतला बघ. आज तेच प्राणी तुला खायला बसले. आकाशात पाहिलं सगळे प्राणी खायला बसलेले आहेत. अरे लेका, यापेक्षा ब्रह्मज्ञान प्राप्त केलं असतं तर मुक्त झाला असता. यज्ञ केल्यानं नाही मुक्त हो, ज्ञान प्राप्ती, ब्रह्मज्ञानानं मुक्ती आहे. हे यज्ञाचं कर्म तू केलं, पण त्याकरता पशु मारून शेवटी पापच घडलं. मग ज्ञान प्राप्त केलं पाहिजे तर मुक्ती भेटते. आणि यासाठी म्हणून नारद महर्षी या प्राचीन बरी राजाला सुंदर असं एक आख्यान सांगतात. त्याला भागवतात पुरंजन आख्यान असं म्हणतात. फार सुंदर आहे, फार सुंदर. पुरंजन आख्यान सांगत असताना पुरंजन आणि अभिज्ञात दोघं मित्र आहेत. आणि दोघं मित्र रस्त्यानं चालले. जात असताना हे नगर ते नगर ते नगर पाहत 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 जात असताना या पुरंजनानं अभिज्ञाताला सांगितलं, बाबा अभिज्ञाता, तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. पुरंजनानं अभिज्ञाताशी मैत्री तोडली आणि पुरंजन आपल्या मार्गाने निघाला.
हिमालयाकडे आला पुरंजन. आणि पुरंजनाला एक नगर दिसलं तिथं. फार सुंदर नगर होतं. त्या नगराला 9 दरवाजे होते. सेवक होते त्या नगराचं रक्षण करण्याकरता. त्या नगरात प्रवेश केला. एका बगीच्यामध्ये पुरंजन गेला आणि त्यानं पाहिलं त्या बगीच्यामध्ये कोणतरी सुंदर स्त्री आहे. आज त्या स्त्रीच्या पाठीमागे 5 फणाचा नाग तिचं संरक्षण करण्यासाठी. 11 सेवक आहे तिथं पाहिलं. वनात आल्यानंतर स्त्रीला पाहून तो मोहित झाला. तिच्या जवळाला विचारलं कोण आहे तू. तिने सांगितलं या नगराची स्त्री राणी आहे म्हणे मी. या वनात काय करते. ते म्हणले काही नाही, मी म्हणे वराच्या शोधामध्ये. तो म्हणला तू वराच्या शोधामध्ये, मी वधूच्या शोधामध्ये. असं करू आपण दोघेही विवाह करू. आणि पुरंजनानं त्या स्त्रीशी विवाह केला. आणि विवाह केल्यानंतर तो त्याच नगरात राहिला. त्याच नगरात राहू लागला. संसारात एवढा मग्न झाला की बाह्य जगाचा त्याला विसर पडला. राणीच्या ठिकाणी एवढा आसक्त झाला तो. ती राणी म्हणेल तसा तो वागत होता. तिनं उठ म्हणलं की उठायचा, बस म्हणलं बसायचा, जेव म्हणलं जेवायचा. ते जसं म्हणेल तसं करायचं. ती हसली की तो हसायचा, ती रडली की ते रडायचा, ते गायला लागली तो ती जसं करेल तसं करायचं. आणि एक दिवस तो पुरंजन तिला न सांगता तसा तो वनात निघून गेला. शिकारी केली त्याला, अनेक पशु मारले. 2-3 दिवस परत आलाच नाही. राणीला राग आला. मला सोडून मला न विचारता निघून गेला म्हणून राणीला राग आला. राणी खूप भवनात जाऊन बसली. काळे वस्त्र परिधान केले, अंगावरचे सर्व अलंकार काढून टाकले, खूप भवनात गेली. पूर्वीच्या काळामध्ये जर राणीला राग आला तर तो राग व्यक्त करण्याचं एक ठिकाण होतं, त्याचं नाव कोप भवन. आता राणीला राग आला तर राग व्यक्त करायला कोप भवनाची गरजच नाही. तर पहिले स्पेशल भवन होतं. मग आता कोण नाही ठेवलं स्पेशल भवन. आता तर किचन आहे, बेडरूम आहे, सगळं वेगवेगळं आहे. मग तसं एक कोप भवन कोण नाही ठेवलं. आता कोप भवन नाही, त्याचं कारण सगळे घरच कोप भवन झाले म्हणून वेगळ्या कोप भवनाचं कामच नाही. दोन दिवसानंतर तो पुरंजन परत आला. त्यानं पाहिलं राणी दिसत नाही. दासीला विचारलं, दासीने सांगितलं राणी कोप भवनात आहे. त्याला वाटलं कोप भवनात कशाचा राग आला असणार. राणी गेला. राणीची समजूत काढली, तिला सांगितलं म्हणे आता याच्या पुढे तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि तो परत पुढेच गेला नाही. गाफील राहिला, संसारात गाफील. आणि राजा ज्या वेळेस गाफील राहतो ना त्यावेळेस बाकीच्या देशाचे राजे त्याच्यावर आक्रमण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याच्या नगरीवर आक्रमण व्हायला लागले. सगळ्यात पहिले कालकन्या जरीनं त्याच्या नगरीवर आक्रमण केले. आणि जरे नंतर त्या ठिकाणी प्रज्वर आला, त्याने आक्रमण केलं. प्रज्वरानंतर चंडवेग आला आणि चंडवेग तसं लढू लागला. त्या चंडवेगाशी लढता लढता नगराचे सगळे सेवक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, मारल्या गेल्या. 5 फणाचा नाग तोही लढू लागला. लढता लढता तोही संपला. आणि शेवटच्या वेळेला ती राणी त्याला सोडून गेली. सोडून गेल्यानंतर त्या स्त्रीचं चिंतन तो करू लागला. चिंतन करता 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 तो त्या ठिकाणी मरण त्याचं जवळ आलो. स्त्रीचं चिंतन करत करत तो मेला आणि पुढच्या जन्मात स्त्री झाला. पुढच्या जन्मात त्या पुरंजनाची पुरंजनी झाली, स्त्री झाली. तिथं त्याचं लग्न झालं. ते एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. ते पाणी आणण्याकरता विहिरीवर आणि पाणी घेऊन जात असताना मग अभिज्ञातानं पाहिलं, अरे हे तर आपल्या मागच्या जन्मातला हा आपला मित्र आहे, पूर्वजन्मातला. आता पुरंजन आहे. आणि त्यानं आवाज दिला, ए मित्र, असं म्हटल्याबरोबर ती स्त्री पाहू लागली, मी स्त्री हा मला मित्र म्हणून का आवाज मारला. त्यावेळेस अभिज्ञातानं सांगितलं की पूर्व जन्मातला तू माझा मित्र आहे. मी त्याला ओळख पटली.
आणि ती अविज्ञातासोबत निघून गेली. तशा प्रकारे पुरंजन आख्यान सांगितलं. कथा ऐकायला बरी वाटली, पण कथेचा भाव काय, कथेचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? पुरंजन कोण आहे? पुरंजन दुसरा तिसरा कोण नाही. पुरंजन म्हणजे जीव आहे, तुम्ही आपण. या जीवाची देवाची मैत्री होती, पण जीवानं काय केलं? देवाशी मैत्री तोडली. बाबा देवा, तू तुझ्या रस्त्यानं, मी माझ्या रस्त्यानं. आणि हा जीव निघाला फिरत फिरत, या नगरातून त्या नगरात, त्या नगरातून त्या नगरात. असे किती नगर फिरला? 84 लक्ष योनी फिरता दुःख होई, एक दोन नाही. आणि मग 84 लक्ष योनी फिरून 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 मग तो या नगरात आला. बहुता दिवसा फिरा आला या नगरा, या देहरूपी नगराला तो आला. किती जन्माचे फेरे झाले, किती जन्म झाला, फेरा गणित नाही दिला. आणि प्रत्येक जन्मात दुसरं काय झालं? किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित. जन्माला किती वेळा यायचं याचं गणित नाही, पण प्रत्येक जन्मात फजिती आहे ह्याचं गणित आहे. नित्य व्हावे फजित, फजिती नित्य आहे, पण किती वेळा जन्माला यायचं हे नक्की नाही. अशा नगर फिरत फिरत तो या नगरात आला. हे नगर फार सुंदर आहे. 9 दरवाजे आहेत त्या नगराला. आणि या म्हणजे 9 दरवाजे, 9 छिद्र आहेत त्या शरीराला. हाटलेली अशी गोदडी आहे. कसं बनलेलं आहे? नवही द्वारातून त्या ठिकाणी घाण फेकत आहे. शरीर म्हणजे कसं बनलेलं आहे? शुक्र शोनिताता सांदा, मिळता पाताता बांधा, वायू तत्व दशरा एकची. असं हे 9 दाराने युक्त असं नगर. आणि या नगरामध्ये हा पुरंजन म्हणजे जीव आला. तो एका स्त्रीच्या प्रेमात पडला. ती स्त्री म्हणजे बुद्धी आहे. बुद्धीच्या प्रेमात जीव पडला आणि या जीवानं त्या बुद्धीशी लग्न केलं. जीवानं बुद्धीशी लग्न केलं. एवढं लग्न केल्यानंतर त्या बुद्धीच्या मनला ऐकू लागला. मग तो जीव ते बुद्धी म्हणेल तसं.
तिनं म्हणलं उठ की उठला, तिनं म्हणलं बस की बसला, तिनं म्हणलं चाल भागवतात की आला, तिनं म्हटलं चाल आता काय भागवतात सिरियल चालू झालो असेल की गेला. बुद्धी जसं म्हणेल तसं त्या ठिकाणी जीव आहे. आणि या बुद्धिरूपी स्त्रीचं संरक्षण करण्याकरता 5 नाग म्हणजे पंचवाई पंचप्राण हे तिचं रक्षण करतात. 11 सेवक म्हणजे 11 इंद्रिय आहेत. आणि असा हा जीव या बुद्धी सोबत मग्न राहतो, गाफील राहतो. आणि या नगरावर मग एक जण आक्रमण करतो. पहिले काल कन्या जरा आक्रमण करते. जरा म्हणजे म्हातारपण. पहिले म्हातारपण येते पण आलेलं कळते काय? नाही. म्हातारपण कोणाला आवडते? म्हातारपण आवडतही नाही पण आल्याशिवाय राहत नाही. कोणाला असं वाटते मी म्हातारा झालो पाहिजे? म्हातारा माणसालाही वाटत नाही मी म्हातारा झालो म्हणून. एखाद्या वेळेस आबाले म्हटलं आबा सरखाना तिकडे राग येतो, मला आबा म्हणतो. म्हणजे म्हातार पण आवडत नाही पण आल्याशिवाय आणि आलेलं कळतही नाही. येतेच ते. एक आजी त्या ठिकाणी कटलरीच्या दुकानात गेली, आरसा पाहिला, म्हणे बाबा आरसा केवढ्याचा आहे? 20 रुपयाचा. आजीनं आरसा ठेवून दिला. दुकानदार म्हणे आजी कोण काय झालं? काय म्हणे बाबा 20 रुपयाचा आरसा सांगितला म्हणे. आमच्या काळात म्हणे 5 रुपयाचा आरसा भेटेन, तोंडही चांगलं दिसे. आता ते 20 रुपयाचा आरसा तोंडही चांगलं नाही दिसत. यात त्या आजीच्या तोंडाचा दोष आहे का आरशाचा दोष आहे? आजीच्या तोंड आरसा आहे तसं दाखवतो, आहे तसं दाखवतो, बदल नाही करत. कारण तोंड चोपडेपणा हा आरशाला नाही जमत. मग तो तोंड चोपडेपणा कोण करते? मोबाईलात तरी त्या ठिकाणी आहे तसं नाही दाखवत, मोबाईल बदल करतो. आरसा तसंच दाखवतो. केस पांढरे झाले असले ना आरसा तसंच दाखवेल पांढरे केस. मोबाईलात तरी काळे करता येतात. मोबाईलात केस नसले तरी त्या ठिकाणी लावता येतात मोबाईलात. पण आरसा नाही, आहे तसं दाखवतो. आरसा खरं दाखवतो. म्हातार पण येते पण आलेलं कळत नाही. त्यानंतर प्रज्वर म्हणजे मरणाआधी येणारा ताप तो येतो. आणि त्यानंतर मग चंडवेग म्हणजे काळ आक्रमण करतो. काळानं आक्रमण केलं की त्या ठिकाणी ते बुद्धिरूपी स्त्री सोडून जाते. म्हणजे शेवटच्या काळात माणसाची बुद्धी जागेवर नसते, बुद्धी निघून गेलेली असते. तो फक्त पाहत राहतो. मग कोणी आलेल्याला ओळखत नाही, ते बुद्धीच नाही जाग्या. मग तो कोणीतरी त्याला विचारते, ओळखलं का यांना? रामभाऊ आहेत नाही, रामभाऊ नाही, श्यामभाऊ नाही, काहीच नाही. फक्त पाहतो तो. चाफा बोले ना चाफा आले ना, मग पाहत राहते. आता तिला काही बुद्धीच जाग्यावर नाही. ते आपलं घराकडे पाहत राहते. बाकीचे लोक म्हणतात त्याचा जीव जात नाही का? घरात अटकलेला दिसतो. घर पाहतो ना तो. बुद्धी जाग्यावर, बुद्धी सोडून गेली. अशा वेळेस मग तो जे चिंतन करेल पुढचा जन्म त्याला तो घ्यावा लागतो. आणि पुढच्या जन्मातही जर त्याला त्याचा मित्र विज्ञात भेटला नाही तर आणखी पुढचा जन्म. पण अविज्ञात म्हणजे देव भेटला आणि देवाची जीवाची परत मैत्री झाली की त्या ठिकाणी मग याचा जन्म मरण संपलं. म्हणून ज्ञान झाल्याशिवाय त्या ठिकाणी मुक्तता प्राप्त होणार नाही. हे सांगण्याकरता नारदजी प्राचीन बरीला म्हणतात, बाबा ब्रह्मज्ञानाने मुक्ती होते. यज्ञ करत बसला तू आणि पशु मारत बसला. उपदेश करून नारद महर्षी तिथून निघून जातात. आणि पुरंजन आख्यान सांगून चतुर्थ स्कंद पूर्ण करतात. पंचम स्कंदाला प्रारंभ करतात. गोपाल कृष्ण भगवान तुलेले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग. तुलेले हरे का नाम
टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग 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 तुले हरे का विठ्ठल पांडुरंग भोले हरि का विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग ओ तुले 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 हरी बोला विठ्ठल पांडुरंग तुले हरी बोला विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचम स्कंदाला प्रारंभ होतो. या पंचम स्कंदामध्ये प्रियव्रताच्या वंशाचं वर्णन आहे.
स्वयंभू मनू आणि राणी शत्रुपा यांना 2 मुलं झाले होते, उत्तानपाद आणि प्रियव्रत. प्रियव्रत मोठी होते आणि उत्तानपाद लहान होता. तरी सुद्धा सगळ्यात पहिले उत्तानपादाच्या वंशाचं वर्णन सांगितलं आणि नंतर प्रियव्रताच्या. कारण प्रियव्रत हे संसाराविषयी विरक्त होते. तर स्वयंभू मनू ब्रह्मदेव यांच्या सांगण्यावरून संसारामध्ये पडले. या प्रियव्रताचा बहिष्मती सोबत विवाह झाला आणि त्या प्रियव्रताला 10 मुलं झाली. प्रियव्रतानं पाहिलं की या पृथ्वीवरचा काही भाग हा प्रकाशात राहतो, काही भाग हा अंधारात राहतो. अर्धा भाग पृथ्वीचा अंधारात आहे, अर्धा उजेडामध्ये आहे. त्यानं पाहिलं की पृथ्वीवर अंधारच नसला पाहिजे, सगळीकडून उजेड असला पाहिजे. म्हणून सूर्याच्या उलट्या दिशेनं त्यानं आपला रथ चालू केला, उलटी प्रदक्षिणा चालू केली पृथ्वी. आणि त्याच्या त्या रथाच्या तेजाने जे अर्धी पृथ्वी अंधारात राहत होती ती प्रकाशमान, त्याला असं या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा केल्या. आणि त्या 7 प्रदक्षिणा करत असताना त्याच्या रथाच्या चाकाच्या ज्या चाकोऱ्या पडल्या त्याचे 7 समुद्र तयार झाले. आणि याचे या 7 द्वीपामध्ये त्याचं विभाजन केलं आहे. आणि या 7 द्वीपाला 7 या समुद्रात आहे. खाऱ्या पाण्याचा समुद्र, इक्षुरसाचा समुद्र, दधी समुद्र, कृत समुद्र, तुपाचा, असे समुद्र 7 समुद्र. 7 समुद्रामध्ये वेढल्या गेले 7 द्वीपामध्ये. आणि याला जे 10 पोरं झाले होते त्यातील 3 पोरं नैष्टिक ब्रह्मचारी निघाले. उरलेल्या 7 पोरांना ह्या 7 द्वीपाचं राज्य प्रियव्रतानं देऊन टाकलं. त्यामध्ये आपण राहतो तो जम्बूद्वीप आहे. आणि या जम्बूद्वीपाचं राज्य हे अग्निद्राला दिलं होतं. अग्निद्रानं पूर्वचित्ती अप्सरेसोबत विवाह केला. आणि पूर्वचित्ती अप्सरेपासून त्या अग्निद्राच्या पोटी नाभिराजाचा जन्म झाला. अग्निद्र वनात निघून गेले. नाभिराजाचा विवाह मेरुदेवी सोबत झाला. आणि नाभिराजा आणि मेरुदेवी यांच्या पोटी ऋषभदेवाचा जन्म झाला. नाभिराजाही वनात निघून गेला. ऋषभदेवालाही त्या ठिकाणी अनेक वर्षपर्यंत राज्य केलं. या ऋषभदेवालाही अनेक मुलं झाली. त्यामध्ये भरत राजा. ऋषभदेव त्या ठिकाणी आपला राज्य कारभार त्यागतात, राज्याचा त्याग करतात. भागवतातला एक राजा त्या ठिकाणी पोरगा समजदार झाला की राज्याचा त्याग करून वनात जातो. कोणाही राजाचं चरित्र पहा तुम्ही भागवतातल्या, त्याला वनात तो गेलेला आहे, वन स्वीकारलेला आहे, त्याग आहे. भागवत त्याग शिकवते. काय कमतरता होती त्या राजे लोकांकडे, म्हणून ते राजे लोक वनात गेले. सगळ्या संपत्तीनं युक्त असं होतं त्यांच्याकडे. 18 भार वनस्पती, फुले फळे ओळीती, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. काय कमतरता होती? सर्व काही. पण जीवनात त्याग होता प्रत्येक राजाचा. ऋषभदेवानं राज्य कारभार त्यागला. त्या ठिकाणी वेड्यासारखे राहू लागले. दिगंबर अवस्था धारण केली. मिळेल ते खायचं, वेड्यासारखे राहू लागले.
अवधूत अवस्था धारण केली. त्यानंतर ऋषभदेवाने शेवटी तर अजगर वृत्ती धारण केली. अजगर वृत्ती म्हणजे असं म्हणतात की अजगर शिकारीसाठी बाहेर नाही पडत ना, चालून जर शिकार जवळ आली तर तो ओळून घेतो. तसं कोणा आणून दिलं तर खाल्लं, भिक्षे करता बाहेर निघायचं, आणून दिलं तर खाल्लं, एका जाग्यावर पर्यंत जायचं, अशी वृत्ती धारण केली. देह धर्म जाग्यावर व्हायचे, पण त्यातून सुगंध बाहेर पडला का देह ब्रह्मरूप झालेला होता. म्हणून ऋषभदेव त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपला जीवन त्या ठिकाणी व्यतीत करून आपला देह संपवतात. भरत राजाचं राज्य चालू झालं. भरत राजाने अनेक वर्षापर्यंत राज्य कारभार केला आणि भरतही वनात निघून गेला. पण वनात निघून गेलेला भरत गंडकी नदीच्या तीरावर त्या ठिकाणी आश्रम आहे, तिथं राहतोय. एक वेळचा प्रसंग आहे. भरत राजा संध्या करता नदीवर आले, नदीत उतरले, स्नान केलं, आचमना करता पाणी घेतलं, संध्या करू लागले. तेवढ्यात बाजूच्या वनातून वाघाने डरकाळी फोडली आणि त्याच वनात एक हरिण होती. त्या हरिणीच्या उदरामध्ये गर्भ होता. ती हरिण प्राण वाचवण्याच्या निमित्ताने पळू लागली. नदीच्या या काठावरून त्या काठावर उडी मारावी म्हणून तिने उडी मारली, पण तिच्या उदरातला गर्भ पाण्यामध्ये पडला. पाण्यात गर्भ पडला. तो वाहत वाहत राजाच्या जवळ आला. राजाने तो उचलला, पुसला, घरी आणला आश्रमामध्ये आणि त्याचं लालन पालन करू लागला. तो हरणामध्ये गुंतला. तो घर त्यागून आला होता, सगळं काही सोडून आला होता, पण हरणात गुंतला. देवाची माया फार अजब आहे. माणसाला कुठे गुंतू येईल सांगता येत नाही. काही जण घर सोडून जातात, मुलं बाळ सोडून जातात आणि तिकडे जाऊन मठ आश्रम शिष्यामध्ये घुसतात. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्राचे निमिषे घातले हाती फासे संगाजेने. फसवते माया. घर सोडून जायचं, परत तिथं संसार उभा करायचा. एक जण सगळं सोडून गेला, काही सोबत नेलं नाही, लंगोट नेली, आश्रमात राहू लागला. त्या आश्रमात उंदर वाढले आणि ते याची लंगोट कुरतडू लागले. हा म्हणे शिष्यांना, हे उंदर सगळी लंगोट कुरतडून टाकून राहिले, मग काय करा? शिष्य म्हणले, महाराज असं करा ना, काय एखादी मादर आणा. ते म्हणजे काही हरकत नाही, मादर घेऊन. मादर आणली, मादरीनं उंदर खाल्ले, पण आता मादरीला खायला काही नाही. मादर चालली पुरुषवर. साधूला वाटलं मादर जर मेली नसतीच पाप आपल्याला लागेल. मग आता मादरीला दूध कुठून आणायचं? ते म्हणजे असं करा ना, एखादी गाय घेऊन या. गाय आणाय. मग आता गाईचं दूध निघायचं. ते काय गाई साधी नव्हती, गिरे गाई साधी, काय ते जास्त दूध देईल. आता ते मादर पिऊन किती दूध ओरायचं. मग आता हे दुधाचं काय करायचं? ते म्हणजे असं दुपता करायचं, काही दही दूध तूप, काही असं तूप घे, काही कोण बनवणार आहे का? आपल्याला बनवता येते का? मग दुपता करणारी कोणीतरी अशी अशी थोडी कोणीतरी भेटत असते. मग लग्न करावं लागेल. मग केलं लग्न. मग लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी दही दुखतात का? नाही. मग काय माझ्या छोळे बछोळे चकोळेन राधे रुपये. संसार सोडून आला, परत तिथं संसार उभा केला. कोण? एका लंगोट. ज्याला सोडायचं असते त्यानं लंगोटही सोबत नेऊन चालत नाही तर ते पुढे संसार वाढवल्याशिवाय राहत नाही. भरत राजा सगळं सोडून आला, हरणीच्या प्रेमात पडला. त्या हरणाचेच लाळ करू लागला. राजा पूजेला बसला की हरणाच्या पारसानं तिथं यावं आणि त्याच्या गालाला टाकावं. राजाला आनंद वाटायचा. किती समजदार आहे. कधी कधी यावं, त्या फुलाला तोंड लावावं.
आणि राजा रागावला की एका कोपऱ्यात त्यानं जाऊन बसावं. राजालाच दया यायची. राजा म्हणायचा किती समजदार पाळस आहे, मी रागावलेलंही समजते का. एक दिवस ते हरणाचं पाळस कळपामध्ये निघून गेलं. हरणाचं राजानं पाहिलं पाळस दिसत नाही. कुठं गेलं शिकारी त्या ठिकाणी पकडलं तर नसेल, शिकाऱ्यानं वाघानं खाल्लं तर नसेल, कुठे असेल ते आता. त्यानं पाणी पिलं तर असेल, काही खाल्लं तर असेल त्याने काय, असा विचार करू लागला. आणि विचार करता करता त्याचं लक्ष चंद्राकडे गेलं. त्या चंद्रावर जो काळा डाग आहे तो हरणासारखा दिसतो. आणि भरत राजा विचार करतात की या चंद्राला माझं हे पाळस फार आवडलं असणार, म्हणून तर त्या चंद्राने नेलं ना, ते त्याच्यावर दिसते ते, असं म्हणायचं. आणि शेवटी त्याचा अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर शेवटी ही हरणाच्या पाळसाचीच वासना राहिली. आणि परिणाम पुढचा जन्म त्याला हरणाचा घ्यावा लागला. जडभरत राजा हरी गर्भागे, जडभरत राजा हरी गर्भागे, जडभरत वासना हरणाच्या ठिकाणी राहिली, म्हणून त्या ठिकाणी पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. पण त्याही जन्मामध्ये मागे केलेल्या परमार्थाचं त्याला स्मरण राहिलं. आणि तिथेही त्याचा परमार्थ चालू राहिला. कसा तरी हरणाचा जन्म त्याने संपवला. आणि परत ब्राह्मण कुळात भरताचा जन्म झाला. ब्राह्मण कुळात जन्माला आल्यानंतर भरतानं पहिल्यापासूनच ठरवलं, एक वेळ चूक झाली, एक वेळ चूक झाली तर हरणाचा जन्म घ्यावा लागला, परत चूक नको. आणि परत चूक नको म्हणून त्या ठिकाणी लहानपणापासून बोलणं सोडून दिलं. बोलायचंच नाही कोणाला. बोलायचेच नाही कोणासोबत. 8 वर्षाचे झाले, मुंज झाली. बापानं ठरवलं की याला शिकवलं पाहिजे काहीतरी. वेद शिकवावे म्हणून वेदाचा त्या ठिकाणी
पहिला मंत्र काय असेल ते नृत्य ते शिकवायचा प्रयत्न. गोपाल कृष्ण भगवान गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो भोला गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल कृष्ण भगवान जय. भरत राजाची मुंज झाली. बापानं शिकवण्याचा प्रयत्न केला. याला पहिला मंत्र शिकवतो वेदाचा. भरत राजाने विचार केला, आज मी जर पहिला मंत्र त्या ठिकाणी पाठ करतो तर उद्या बाप दुसरा शिकवेल, दुसरा पाठ केला तर तिसरा शिकवेल, तिसरा पाठ केला तर चौथा शिकवेल. त्यापेक्षा पहिलाच पाठ करायचा, दुसरा शिकवायचा प्रश्न नाही. बापाने पिच्चा सोडून दिला. 3 ऋतू गेले तरी एक श्लोक पाठ होईना. बाप म्हणे जड आहे, सोडून दिला. असे जड सारखे राहायचे म्हणून लोक जड म्हणाय, पण ती जड नव्हते, ज्ञानी होते. खरा महात्मा ओळखूच येत नाही. हा, खरा ज्ञानी तो आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी, विषयपण मिरवी आवड. खरा साधू ओळखता नाहीये. ज्या महात्म्यांचा प्रगट दिन उत्सव आहे, ज्या निमित्त ही कथा आहे, ते सद्गुरु गजानन महाराज ओळखता आले का लोकांना? नाही नाही. साधू ओळखायला चाणाक्ष लागतो, नजर लागते. देवीदास पातुरकराच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम, येणारे जाणारा एक नाही आणि सगळे नाही ओळखत, सगळे नाही. ज्यावेळेस बंकटला आला आणि त्याचा परम मित्र दामोदर परमवीर बंकट दामोदर भाग्यवान ते दोघे चतुर नर. परममित्र बंकट दामोदर भाग्यवान दोघे चतुर तेरे दर्शन बाल योगी ते दर्शन बाल योगी ते गावनी हरी ते गा मानसतनी तुमची भगत योगी महा भगत योगी महा ओ अनुरे योगी ब्रह्मणा पिरे दैवमाति समान भारतमी पुण्यदिवसे प्रगटा योगी महा प्रगटा योगी महा. गजानन महाराजांना ओळखण्याची नजर फक्त बंकटलाल आणि दामोदर पंताच्या ठिकाणी होती. साधू सगळ्याला नाही ओळखत. बाकीचे लोक जळ समजतात. अरे हे तर जळ सारखे राहतात, सगळे जळ म्हणायचे म्हणून जळ भरत नाव पडलं. बापानं विचार केला, हे पोरग काही कामाचं नाही, म्हणून त्याचे जे भाऊ होते त्यांनी विचार केला, याला असं करू म्हणे आपण शेतामध्ये राखून ठेवू. आणि भरत राजाला शेतात राखण ठेवलं. त्यांना सांगितलं, म्हणे जर शेतात काही ढोरं आली तर ध्यान ठेवायचं. भरत राजा त्या ठिकाणी शेतामध्ये येऊन बसले. एक दिवस जनावर आले आणि एकदम त्या हिरव्या घासावर त्या ठिकाणी सगळं खाऊन टाकलं.
त्यांच्या भावाने पाहिलं सगळं रान त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेलं आहे, खाल्लेलं आहे. त्यावेळेस त्याचे भाऊ म्हणू लागले, का रे तुला ध्यान ठेवायचं सांगितलं होतं ना, लक्ष होतच माझं, तुम्ही सांगितलं होतं ना, जनावर आले तर लक्ष ठेव, खान थोडी सांगितलं होतं. त्याने विचार केला हे काही कामात नाही, मग काढून दे. जड समजू लागले लोक, काही कामात. ज्याला काहीच कळत नाही लोक त्याला जड समजतात, जड म्हणतात. एकदम भोळा त्या ठिकाणी स्वभाव भरतात. आणि भोळ्या लोकांना कोणी फसवण्याचा प्रयत्न करते, तसं भरत राजाला जो तो फसवण्याचा प्रयत्न. काय त्यांना काही घेणं देणंच नव्हतं. भोळा स्वभाव राहायचा. भरत राजा भोळे होते, पण परमार्थातले भोळे होते. भोळे दोन प्रकारचे, संसारातला भोळा आणि परमार्थातला भोळा. संसारातला भोळा कोणाला म्हणतात, ज्याला कोणी फसवते तो संसारातला भोळा. आणि परमार्थातला भोळा तुका म्हणे भोळा. परमार्थातला भोळा तो आहे जो गळी काळावर विजय प्राप्त करतो. गळी काळाला जिंकणारा परम भरत राजा भोळे होते, पण परमार्थ. संसारिकातल्या भोळ्याला कोणी फसवतो? किती भोळा असावं महाराज. संसारातला भोळा. एक माणूस भोळा होता. पाहुणे आले घरी, आणि पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी तू बसलेला बैठकीत. बाईनं बोलावलं, तेटली दाखवली त्याला खिडकीतून. त्याला समजलं त्यातली दाखवली म्हणजे दुकानात जावं लागतं. ते आलं, 50 रुपये टकवलं त्याच्या हाताला, सांगितलं सरळ दुकानात जायचं मग, आणि 50 रुपयाचं तेल घेऊन येणार. अरे ते भोळं, त्याला गवळाचं किती तेल येते ते काही माहित नाही. बाकी फक्त 50 ची नोट द्यायची, एवढ्याचं तेल दे म्हणायचं. 50 ची नोट घेतली ते हातामध्ये तेलाची निघालं, आणि बिना तेलातच घरी वापस आलं. बाईनं पाहिलं त्यातली तर खालीच आहे. ते म्हणे का हो तेल नाही आणलं? म्हणे नाही. पैसे कुठे आहेत? म्हणे मी रस्त्यानं चाललो होतो, जाता जाता एक भिकारी भेटला म्हणे मधात. मग त्यानं सांगितलं, मग तू त्या ठिकाणी त्यानं सांगितलं मग काय, मी 50 ची नोट त्याला दिली. त्यानं त्याच्या तोंडानं सांगितलं मी मुका आहे, यानं 50 ची नोट देऊन टाकली त्याला. किती भोळं म्हणावं. असा भोळा होते का बरं? नाही, एवढे भोळे नाही. लोकांच्या दृष्टीने ते भोळे होते, जड होते. शेतातून काढून दिल्यानंतर भरत राजा गेले, वाट दिसेल तिकडे चालू लागले.
एका वृक्षाच्या खाली बसलेल्या आहेत. एका भिल्लाच्या राजाने त्या ठिकाणी देवीला नवस केला होता. त्याचा नवस पूर्ण झाला म्हणून काहीतरी नर बळी द्यायचा म्हणून त्याने एक माणूसही आणला. पण तो माणूस सुटून गेला, निघून गेला. कोणतरी दुसरा बळी द्यायला सापडते का म्हणून भरताला तिथे नेल्या गेलो. आंघोळ घातली, चांगले कपडे घालायला दिले, जेवायला पंचपक्वान्नाचा बेत. तरी भरत राजा विचारत नाही हे कशासाठी. देवीच्या समोर उभं केलं आणि भिल्लाचा राजा असणारा त्यानं तलवार काढली आणि भरताचा वध करणार. देवीला त्या ठिकाणी दया आली. देवीने विचार केला, आज माझ्या पुढे का भगवत भक्ताचा जर प्राण गेला, उद्या देव कोण म्हणेल मला. मूर्तीतून देवी प्रगट झाली. वरच्या वर तलवार त्या ठिकाणी देवीने धरली आणि भिल्लाच्या राजाला मारून टाकलं. भरत राजा तिथून निघाले आणि एका झाडाखाली बसले. तिथून सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण आपल्या गुरुच्या भेटीसाठी चालला. पालखीला एक गोळी कमी पडला म्हणून कोणी भेटते का पहा. भरत राजा बसलेले होते. सेवक आले त्याचे काही. त्याने सांगितलं, चला आमच्या सोबत चला. तर चला, कुठे काही घेणं देणं नाही. आणि रहुगणाची पालखी खांद्यावर घेतली. भरतानं रहुगणाची पालखी खांद्यावर घेतली. चालू लागले. चालता चालता पायाखाली एखादा जीव जाऊ नये, मुंगी किंवा माकोडा जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी उडी मारायची. आणि उडी मारली की पालखीला झटका बसायचा आणि राजाच्या डोक्याला लागायचा. एकदा झालं, दोनदा झालं. राजा म्हणू लागला, व्यवस्थित चालता नाही येत का? कोण आहे? बाकीचे घाबरले. ते म्हणले, महाराज आम्ही नाही. मग हा नवीन आणला तो आहे. तरी भरत तसेच चालतात. राजाला राग आला. पालखी खाली ठेवायला लागली. पालखीच्या बाहेर आला. रहुगणानं पाहिलं, धडधाकट दिसतो, व्यवस्थित चालता येत नाही. अरे तुला माहित नाही का मी कोण आहे? सिंधू सौवीर देशाचा राजा आहे. आता जर माझ्या मनात आला तुझा शिरच्छेद करेल. भीती वाटत नाही तुला? आणि आजपर्यंत रहुगणा म्हणजे कोणाशी न बोललेले ते भरत राजा आज रहुगणाशी बोलतात. आजपर्यंत कोणाशी का नाही बोलले? कारण बोलण्यालायक कोणी सापडला नाही. आज बोलण्यालायक सापडलं म्हणून त्या ठिकाणी बोलतात आणि म्हणतात, कोण तू आणि कोण मी? अरे तुझ्यातलं चैतन्य माझ्यातलं चैतन्य काही वेगळं आहे का? उपाधीनं फक्त पालखी घेणारा, पालखीत बसणारा हे नाव पडली. हे उपाधीनं आलेले नाव आहे. पालखीत बसला म्हणून तू राजा आणि पालखी वाहणारा म्हणून मी वाहा करता सेवक. असंच ना. भीती कुठे असते? दोन असले तर. आणि तू मी काही वेगळे आहो का म्हणून भीती. कधी ना ऐकलेले शब्द ते रहुगणानं ऐकले आणि रहुगणानं पायी धरले. तुम्ही माझे गुरुच असले पाहिजे. मला दर्शन देण्यासाठी आले. आता मला गुरुकडे जायची गरज नाही. आणि रहुगणानं त्या ठिकाणी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी जळ भरत राजा देतात. दोघांचा फार सुंदर संवाद आहे. संसार रूप अरण्याचं वर्णन करतात. संसाराला अनेक उपमा दिल्या. कधी कधी या संसाराला भवसागराची उपमा दिली, कधी भवाग्नीची दिली, कधी भव नदीची दिली. पण या ठिकाणी जळ भरत राजा या संसाराला अरण्याची उपमा देतात. संसार एक अरण्य आहे. जसा अरण्यामध्ये दाट झाडी असते तसे इथं विषयाची दाट झाडी. काम क्रोधासारखी हिंस्र पशु यामध्ये राहतात. संसार रूपी अरण्याचं वर्णन केले. संसार रूपी अरण्याचं वर्णन केल्यानंतर पुढे भुवन कोशाचं वर्णन करतात. सप्तद्वीपाचे वर्णन करतात. नववर्षाचे वर्णन करतात. गंगेविषयी विवरण करतात आणि पुढे 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन करतात. मनुष्य जसं पाप करेल तसं त्याला शिक्षा भोगावी लागते. जसं पाप केला तसा नरक भोगावा लागतो. प्रत्येकाकरता नरक ठरलेला आहे
आणि त्या नरकात काय स्वागत कसं होते मग? हार फुलं घालून? नाही नाही. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर भूषा. यमाचे सेवक आपल्याला मारतील, तोडतील, झोडतील. आपल्याला इथं पाप करताना बरं वाटते. लोकांना वाटते मी पाप करतो तर मला त्या ठिकाणी कोणी पाहत नाही. विषय भोगताना इथं बरं वाटते, पण यमाचा तडाखा पडेल तेव्हा कळेल. विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमगण. यमाचा फटका पडेल त्यावेळेस कळेल. यमाचे फटके नक्कीच खावे लागते. 28 प्रकारच्या नरकाचे वर्णन करून या ठिकाणी पंचम स्कंद समाप्त करतात. पुढे षष्टम स्कंदाला प्रारंभ होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम हरे राम 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 हरे पंचम स्कंद समाप्त होतो आणि षष्ठ स्कंदाला प्रारंभ होतो. 6व्या स्कंदाच्या प्रारंभाला परीक्षिती राजा घाबरलेला आहे. का? कारण परीक्षिती राजानं नरकाचं वर्णन ऐकलं. भयंकर असं नरकाचे वर्णन ऐकल्यानंतर परीक्षिती राजा घाबरलेला आहे. आणि घाबरलेला परीक्षिती राजा शुकदेवांना विचारतो, महाराज या नरकातून सुटण्याचा काही मार्ग नाही का? त्यावेळेस शुकदेवजी महाराज सांगतात,
माणूस या ठिकाणी काही पाप शारीरिक करतो, काही वाचिक करतो, काही मानसिक करतो. कोणतंही जरी पाप असलं तरी त्या ठिकाणी प्रत्येक पापाला शास्त्राने प्रायचित्त घालून दिलेलं आहे. पण कोण्या पापासाठी कोणतं प्रायचित्त आहे आपल्याला थोडी माहित आहे. मग आमचं उत्तर आम्हाला कशी सुटका व्हावी आमच्या नरकात? आम्हाला जर त्या कर्माचं प्रायचित्तच माहित नसेल काय, तर मग आमची सुटका कशी होईल? शुकदेवजी म्हणले, एखाद्या पापाचं प्रायश्चित्त जर तुम्हाला माहित नसेल तरी हरकत नाही. एक प्रायश्चित्त असं आहे की जे सगळ्या पापावर चालतं. कोणतं असं प्रायश्चित्त आहे? भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे सगळ्या पापावरचं प्रायश्चित्त आहे. माणसाच्या जीवनात कसंही जरी पाप असलं तरी ते पाप एका नामस्मरणाने जाते. हे नामाची ताकद आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्री. क्षणात सगळे पाप नष्ट करण्यात घेतला विठोबाचे घेताना भगवत दळती पाते, भगवत दळती पाते, भगवत दळती पाते. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे. भगवत दळती पापाचे, भगवत दळती पापाचे, भगवत दळती पापाचे. वाचा कोणी पाजारी, सामर्थ्य नामस्मरणात आहे. वाल्या कोळ्यासारखा महाहत्यारी पण या नामानं तरुण जातो. कसंही जरी पाप असलं तरी नामस्मरणाने, महापाप असलं तरी हो, कसंही जरी पाप जाते. तुमच्याजवळ काही दाखला आहे का? आहे ना? काय दाखला? भागवतकार बघा, कानकुब्जे नावाचं नगर आहे. त्या कानकुब्जे नगरामध्ये अजाबीळ नावाचा एक ब्राह्मण राहतोय. अजाबीळ हा वेदशास्त्र सगळ्या गोष्टी संपन्न आहे. तर एक दिवस बापानं यज्ञाची सामुग्री आणण्यासाठी वनात पाठवलं आणि यज्ञाची सामग्री गोळा करून अजाबीळ येत असताना अजाबीळानं एक वाईट दृश्य पाहिलं. एक जार पुरुष एका वेश्येशी रत होत आहे असं त्यानं पाहिलं. ते चित्र पाहिलं. घरी आला, यज्ञाची सामग्री ठेवली, पण डोळ्यानं जे पाहिलं ते मनात बसलं. तसाच निघाला, वेश्येकडे गेला, त्या वेश्येला घरी घेऊन आला. पहिली पत्नी पोरं सोडले, वेश्येसोबत संसार थाटला आणि तिचं उदरभरण करण्यासाठी जे नाही ते पाप करू लागले. 10 पोरं झाले तिच्यापासून. सगळ्यात शेवटच्या पोराचं नाव नारायण होतो. 80 वर्षाचं वय झालं. अजामिळाचं आयुष्यभर पाप केलं.
आणि शेवटी त्या ठिकाणी अंतकाळ जवळ आला. यमाचे दूत आले आणि यमाचे दूत पाश टाकायला सुरुवात केली. अजामिळाने यम पाहिले, घाबरला. माणूस ज्या वेळेस मरतो ना, त्या मरायच्या आधी म्हणे माणसाला यम दिसतात असं म्हणतात बुवा. ज्ञानही पाहिले मरायच्या आधी यम दिसतात. त्याला यम दिसले, घाबरला आणि त्यानं आवाज दिला, नारायण धाव, नारायण धाव. देवालोक आवाज गेला पाहिजे. परमात्म्यापर्यंत आवाज. सेवक आले देवाचे आणि यमदूताला थांबवलं. थांबा, गिराईक आमचं आहे. ते म्हणले आमचं आहे. ते म्हणजे कसं काय? आमच्या स्वामीचं नाव घेतलं. त्यामुळे नारायण तुमच्या स्वामीचं नाव नाही, त्याच्या पोराचं नाव घेतलं त्यानं. दोघात भांडणं चालू झाले, यमदूतात आणि विष्णुदूतात. ते म्हणले नारायण त्याच्या पोराचं नाव आहे. ते म्हणले नारायण आमच्या स्वामीचं नाव आहे. ते विष्णूचे दूत म्हणले त्याचा नारायण पहिले का आमचा नारायण पहिले? तुमचा नारायण. मग आमचे स्वामी आमचा नारायण पहिले, मग आमच्या नारायणाचं नाव त्याला ठेवलं का? त्याचं झालं का ते आमच्या मालकाचं नाव. आम्ही नाही तर तुमच्या यमधर्माला जाऊन विचारा. आणि यमधर्माकडे आले. यमधर्माला विचारू लागले कोणाचं गिराईक आहे? यमधर्मानं सांगितलं त्यांचं आहे का? तिथं आपली सत्ता नाही का? यमधर्म सांगे दुका तुम्हा नाही तेथे सत्ता, देते होय हरी कथा सदा घोषणामाचा. तिथं आपली सत्ता म्हणे. हो, पण त्याला पोरात घेऊ द्या ना. देवाचं नाव कसंही घेतलं तरी पुण्यदाय. सांकेत्यम परिहास्यम वास्तवम हेलनमेव वा. वैकुंठ नाम ग्रहणम शैशाग हरम विदू. परमात्म्याचं नाव कसं घ्या, संकेतानं घ्या, कसंही घ्या, ते उद्धारच करणार आहे. म्हणून अजामिळाला त्या ठिकाणी विष्णुदूत घेऊन गेले आणि एवढं पाप करून देखील अजामिळ त्या ठिकाणी उद्धरून गेला. एका नामस्मरणानं अजामिळाचा उद्धार केला. नाम साधना फार प्रभावी दक्ष वंशाचं वर्णन करतात. आणि त्यानंतर पुढे चित्रकेतूची कथा सांगतात. चित्रकेतूची कथा आपण थोडं 5-10 मिनिटानं विश्रांती झाल्यानंतर आपण पाहू. 2 मिनिटं भजन करा, 5-10 मिनिटाची सुट्टी होईल आणि पुढची कथा आपण पुढच्या वेळेत पाहू. दुपारच्या सत्रामध्ये कृष्ण जन्म साजरा करायचा आहे. कृष्ण जन्माची तयारी त्या ठिकाणी करा. ज्ञानदेव सोपन काका
मिनिटाची सुट्टी आहे